नमस्कार मंडळी, मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे देवीचा पारंपरिक पण ग्लॅमरस असा लुक. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. CTM झालेला आहे करून, तो क्लिप ॲड करायला विसरले. त्यानंतर मी इथे यूज करते कलर करेक्टर आणि ते ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घेते. तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित ब्लेंड झालेला आहे स्किनमध्ये. त्यानंतर मी इथे हलकं फाउंडेशन लावणार आहे, एकच लेअर लावणार आहे आणि ते छान त्याच ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घेणार आहे स्किनमध्ये. बघू शकता मी कोणत्या प्रपोर्शनमध्ये ब्लेंड करते ते. इथे माझं पिल्लू आहे मागे, ते थोडं त्रास देते आम्हाला, पण ठीक आहे, चालेल. लहान बाळ असलं की अशा गोष्टी होतातच. चला, तिच्यासोबतच आज मेकअप लुक तयार करत आहे. तुम्ही बघू शकता मी मानेला सुद्धा लावलेला आहे आणि छान ब्लेंड झालेला आहे ब्युटी ब्लेंडरने. डॅब डॅब करत मान कान अजिबात विसरायचं नाही, या खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. त्यानंतर मी एक लायटर शेडचं कन्सिलर यूज करते. आईजच्या खालचा जो भाग आहे आपला, तो हायलाईट होण्यासाठी, आणि तो पण सेम ब्युटी ब्लेंडरने मी ब्लेंड करून त्याला मी कॉम्पॅक्ट पावडरने किंवा लूज पावडर पण तुम्ही यूज करू शकता, ते लॉक करण्यासाठी, जेणेकरून नंतर ते पुढे जाऊन ते ग्रे कलरमध्ये येणार नाही. कारण की जर कन्सिलरला आपण कॉम्पॅक्ट पावडरने लॉक नाही केलं ना, तर पुढे जाऊन ते ग्रे होतं नंतर. आणि नंतर मी आय मेकअप चालू केलेला आहे. इथे बघू शकता तुम्ही बेस तयार करते मी, आणि एक डार्क शेडने मी पूर्ण क्रीज लाईन तयार करून घेते. सेम मी दुसऱ्या साईडला पण करणार आहे. पूर्ण ब्राऊन कलर मी लावलेला आहे आयलिडवर आणि तो मी बोटाने स्मच करून घेते. त्यानंतर ब्लॅक कलर आउटर लाईनला ब्लॅक कलर लावणार आहे. आता तो स्मच करून घेणार आहे मी पूर्ण. बघू शकता तुम्ही कसा लुक तयार झालेला आहे. खूप सुंदर लुक तयार झाला आहे. मला व्हिडिओमध्ये एवढा क्लिअर नाही वाटत आहे, पण रिअलमध्ये खरंच खूप छान लुक तयार झालेला. आता मी आयलायनर लावून घेते. एकदम सिंपल आणि छोटी लाईन लावून घेते आयलायनरची, पण जास्त डार्क आणि बोल्ड करत नाही आहे. इथे पिल्लू त्रास देते मागे, तुम्ही बघतच असाल, मागे फिरते ती खूप. दोन्ही बाजूला आयलायनर मी अप्लाय करून घेते. खूप छान वाटते, हो की नाही? आता मी आयब्रो फिल करून घेते. आयब्रो ऑलरेडी डार्क आहेत, त्यामुळे मी अजून डार्क करत नाही. जस्ट जिथे फिलअपची गरज आहे तिथेच फक्त फिल करते. आणि इथे आता मी हायलायटर लावते. हायलायटर नेहमी आपल्या चेकबोनवर लावायचं, म्हणजे गालावर जो आपला हाड असतो त्या हाडावरती हायलायटर नेहमी लावायचं. छान नंतर ग्लो येतो आपल्याला. आता मी ब्लश यूज करणार आहे. नोजला पण विसरायचं नाही. नोज आणि लिप्सचं जे आपला जो शेप असतो तिथे सुद्धा हायलायटर लावायचं. खूप छान वाटतं नंतर पूर्ण मेकअप झाल्यानंतर, ते सेट झाल्यानंतर खरंच खूप सुंदर दिसतं. आता मी हायलायटरचंच एक बोट घेतलेला आहे हायलायटरमध्येच बुडवून, आणि ते मी आता आयलिडवर लावते. स्प्रेड करते पूर्ण. खूप छान त्याने आईज तयार होतात. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे मी करते. मला जास्त काही येत नाही, पण जे माझ्या नॉलेजप्रमाणे किंवा मला जे इझी वाटतं त्या ट्रिक्सने मी हे सगळं केलेलं आहे लुक तयार. आता मी इथे ब्लश यूज करते. ब्लश नेहमी वरच्या बाजूने, हायलायटर आपण जिथे लावला आहे त्याच्या एक्झॅक्ट खाली वरच्या बाजूने ओढत लावायचं आहे. अशा प्रकारे बघा. डब्ल्यू शेपमध्ये पण ब्लश लावतात, म्हणजे आपल्या गालाच्या इथून नाकावरून परत गालाच्या इथून वर दुसऱ्या बाजूने, असं डब्ल्यू शेपमध्ये सुद्धा ब्लश लावतात. तर त्यानंतर मी इथे करणार आहे कॉन्टरिंग. जास्त काही गरज नाही आहे कॉन्टरिंगची, पण मी तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून करते. जिथे आपलं गाल आणि कानाचं स्टार्टिंग होते तिथून वर लाईन न्यायची, दोन्ही बाजूला सेम करायचं. आणि जर डबल चिन असेल तर आपल्या जॉ लाईनवर पण करायचं. अशा प्रकारे म्हणजे जॉ लाईन खूप छान दिसते. त्यानंतर काजळ लावून घेते. आता मी इथे काजळ लावते, पण सिद्धीच्या डोळ्यातून पाणी खूप येत होतं. काजळ लावताना खूप प्रॉब्लेम झाला आहे आम्हाला,
त्यानंतर मी इथे मस्कारा लावून घेते. आय मेकअप करताना ना म्हणजे काजळ आणि मस्कारा हे दोन्ही गोष्टी लावताना तिच्या डोळ्यातून खूप पाणी येत होतं. आता तुमच्याकडे काही आयडिया असेल की अशा वेळी पाणी येत असेल तर काय करायचं तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला पण माझ्या स्किलमध्ये ग्रो होता येईल. आता मी इथे सेटिंग स्प्रेने मेकअप सेट करून घेते आणि छान ब्युटी ब्लेंडरने डॅब डॅब करून ते सेट करते. बघा कसा वाटतोय लुक तुम्हाला. हा आईज लुक फायनल तयार झालेला आहे. असा सिम्पल पण सोबर, जास्त डार्क नाही बोल्ड नाही, खूप सिम्पल केलेलं आहे. त्यानंतर आम्ही इथे ज्वेलरी घालून घेतलेली आहे आणि देवीचं लुक करायचं म्हणून आता कपाळावर हळद लावतोय. हळदीचा लेप पूर्ण लावून घेणार आहोत. छान लावून झाली हळदीचा लेप, छान गोल कुंकू, खूप मोठं कुंकू, नथ, इयरिंग्स, म्हणजे पूर्ण असा लुक तयार केलेला आहे. आणि आता हेअर्स करते. हेअर्ससाठी मी काही नाही, एक छोटी क्लिप फक्त लावलेली आहे, मध्ये भांग पाडलेला आहे आणि अशा प्रकारे हा लुक तयार केला. सगळं केलं पण मी लिपस्टिक लावायलाच विसरली होती, म्हणून मी शेवटीला लिपस्टिक लावते. चला आता फायनल लुक रेडी झालेला आहे. लिपस्टिक झालं, हेअर झालं, मेकअप झालं. कसा वाटला तुम्हाला हा लुक मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मला जसं जमलं तसं मी सिंपल पद्धतीत केलेला आहे, घरच्या घरी, अगदी घरच्या घरी. हा मेकअप लुक तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला.